या बातमीचे प्रायोजक आहे जमझम पार्क। सोलापुरात जमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। भाजपाने काल 195 लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली। यात एक उमेदवार आहेत AIMIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या मतदारसंघातील। भाजपाने ज्यांना हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली त्या माधवी लता यांची प्रचंड चर्चा सुरू आहे। यावेळी तेलंगणातील हैदराबाद मतदारसंघातील लढत रंजक असणार आहे। सध्या या जागेवरून असदुद्दीन ओवैसी खासदार आहेत। यावेळी भाजपाने ओवैसी यांच्या विरोधात डॉक्टर लता यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। एका बाजूला ओवैसी असतील तर दुसऱ्या बाजूला कट्टर हिंदुत्वाचा चेहरा मानल्या जाणाऱ्या माधवी लता। हैदराबादची जागा AIMIMचा बाले किल्ला मानला जातो। ही जागा 1984 पासून AIMIM कडे आहे। असदुद्दीन ओवैसी यांचे वडील सुलतान सलाहुद्दीन हे 1984 मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले होते। त्यांनी 20 वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते। तेव्हापासून असदुद्दीन ओवैसी हैदराबादचे खासदार आहेत। ओवैसींच्या विरोधात भाजपाला नवा चेहरा मिळालाय, तर ओवैसींना त्यांच्या बाले किल्ल्यात आव्हान देणं सोपे नाही, परंतु लता त्यासाठी तयारी करताना दिसत आहेत। लता या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांची प्रतिमाही चर्चेत राहिली आहे। तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी मुस्लिम महिला गटांसोबत सहकार्य केल्याने त्या हैदराबादमध्ये प्रसिद्धीस आल्या होत्या। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूरकर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दीत, तर मग चिंता कशाला। जमझम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आली आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमझम पार्क सोबत। बुकिंग सुरू। संपर्क 99 60 82 52 92।